भिल्ल समाज हा जंगलात चांगला होता की इथं चांगला आहे आता जो माणसात आला? जंगलात माणसं लय वाईट, आताची माणसं तर लय वाईट. कारण शासनाने इतका त्रास दिलेले सध्याच्या आता चालू रनिंगच्या ज्या ही आदिवासीची जाती त्या म्हणजे अनेक इग्न येत चाललेले सध्याच्या काळात. पूर्वीचे होतं ना जंगलामध्ये एकदम सुखी होते, खाऊन पिऊन एकदम मस्त, कोणात ताण नव्हता, टेन्शन नव्हतं, काही नव्हतं. शिक्षणाच्या आधारित खाली जंगलातून खाली बोलवलं की तुम्हाला शिक्षण देऊ, पाणी देऊ, राहणीमानी तुमची व्यवस्थित करू, परंतु ती झालीच नाही. आज जरी शिक्षण द्यायचं ठरलं त्याला किंवा शिकायचं जर इच्छा असली एखाद्या विद्यार्थ्याची ती कंप्लीट होत नाही, पूर्ण होत नाही. कुठं ना कुठं अडथळा येतेच त्याला. आता जातीचं सर्टिफिकेट जरी द्यायचं ठरलं त्याच्या अनेक अशा गोष्टी त्यानं हे करून ठेवलेले आहेत का ती मुळीच माणसं कोण होत नाही. पूर्वीचं जसं होतं जंगलचा राजा मानलं जायचं आदिवासीला. आदिवासी म्हणजे जंगलचा राजा, त्याच्या व्यतिरिक्त कोणीच जायचं नाही या जंगलामध्ये. का आता वाघ, सिंह, हरणं, बरेचसे जनावर जे आहे का ते त्याच्या रूढी त्याच्या याच्यात हे होऊन गेलेले होते, ओळखीचे म्हणावं, त्याचे मित्र समजून चालायचे. घर होतं त्याचं, जंगल म्हणजे जंगल म्हणजे म्हणजे जल जमीन जंगल हे त्याचं पूर्ण आयुष्य त्याच्यात. बरोबर आहे. आणि आताचे जे आहे का आता लय कागदपत्राच्या मागं पळणं, आमच्या तर काही जण त्याच्यात धावपळ पळूनच हे झालेत, आता बेजार झालेत. कारण की ते दिवस चांगले होते, आता लय वाईट परिस्थिती. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की भिल्ल समाज जंगलातच चांगला होता? हो हो, कोणाच ताण नव्हता, काही नव्हतं. आताचे याच्या मागचं जर बघितलं ना, पोलिसांना शासनाला इतकं म्हणजे अचानक बाहेर आलं आणि त्याच्यावर दबाव टाकला गेला, चोरीचा, डकैती, अमुक, हे बरेचसे अशा गोष्टी ज्याच्याने तो घाबरत गेला. आणि अजून सुद्धा काही आमचा समाज जे आहे ना, काही सुशिक्षित झाला, काही अडाणीची. आज पण तो पोलिसाला घाबरतो? आज सुद्धा त्याला पोलीस जर म्हणलं तो डब्बा उचलणार, डायरेक्ट राहणार. काही केलं असो नसो, काहीच नाही. पोलीस म्हणलं की बेकार. असं अनेक ठिकाणी घडलेले का काही एखाद्या सावकाराने त्याच्याच घरातून दागिने चोरून, हे जर कामाला असेल बाय चान्स तिथं दागिने चोरून ठेवणं, त्याच्यावर आळ घालणं, त्याला आतमध्ये नेऊन टाकणं, म्हणजे खोटं नाटं भलतंच घडलेले. त्याच्यामुळे ते पोलीस म्हणलं का अनेकच घाबरते. स्वतंत्र होऊन 75 वर्ष ओलांडलेत, पण अजून आदिवासी स्वतंत्र नाही जगण्याचा. नाही, आता तुम्ही जे म्हणतात एकदम बरोबर आहे, पण काही जसं तुम्ही म्हणले की काही समाज शिकला पण. आता शिक्षण म्हणतात ना, जसं शिक्षण वाघिणीचं दूध आहे, ते खरंच आहे. तुम्ही शिकता तर तुम्हाला समोरच्या माणसाच्या डोक्यातलं काय चालू आहे, त्याचं माइंड काय ते ओळखता येणार, ते बोलणार काय ते समजेल, आपण वावरायचं कसं, वागायचं कसं ह्या जगात ते समजेल. ह्या आता चालू रनिंगसाठी शिक्षण खूप महत्वाचं आहे. आणि तुमचे पोरं शिकत नाही ना? शिकत नाही, मग ही परिस्थिती आहे ना. कारण की आई वडील जी परिस्थिती आहे ना, त्याला पोटासाठी काम करण्याची, त्याला जमीन जुमलं काही नाही. आता शासनाने सांगितलं जल जमीन जंगल तुमचं, ते लिहून ठेवलं संविधानमध्ये, पण ते देत नाही ना. आज गायरान जमिनीवर जरी राहायचं ठरलं, फक्त तुम्ही राहू शकता, ती नावी तुमच्या करीत नाही. ओके, तुमच्या नावावर नसते, तुम्ही शेती पण करू शकत नाही? काहीच नाही. तुम्हाला संविधानमध्ये दिलेले तो आधार की तुम्हाला तुमचं जल जमीन जंगल तुमचा अधिकार आहे, राहण्याचा अधिकार आहे, कसा हे, पण नावी करीत नाही. ह्या कारणाने कोणी ऊस तोडीला जातो, कोणी वीट भट्टीला जातो, कोणी सालाना महिन्याना असं करून त्याचं विवरण जीवनाचं करीत राहते. पैसा पाडायचा विषय जर ठरला तर ते बचतच करीत नाही. का करीत नाही? ते शिक्षणच नाही, पुढचं जे आहे त्याला तर नॉलेजच नाही, भविष्याबद्दल काही विचारच नाही मनात. आज खायचं, आज करायचं, संध्याकाळी खायचं, उद्याचं पाहता येतं, उद्याच पण फ्रीमध्ये येत, सुखी त्याच्या एवढं होऊन भिल्ल समाज सुखी त्याच्या अंदाजमध्ये एकदम टाकाटक येते. का फक्त नाही, सुखी म्हणजे फक्त माणूस सुखी, बाया दोन्ही पण. कारण की दारू तर शक्यतो नाही, ज्या ठिकाणी दारू त्या ठिकाणी बायाला तर खूप त्रास आहे. कारण सुखी म्हणजे म्हणायला गेलं जर तसं दारू जी आहे ना, ही दारू ज्या ठिकाणी दारू आहे, ज्या घरात दारू आहे,
ती लेडीज, ती बाया, ती माता जी आहे का, ती कधीच सुखी राहणार नाही. कारण तिला सकाळ संध्याकाळ दुपार ते जोपर्यंत पिऊन येईल तोपर्यंत तिला त्रास भोगावा लागतो. आणि शासन त्याच्यावरती काही करीत नाही. शासनाचेच दुकानी ते ना आता फाट्यावरती आहेत. 5 किलोमीटरवरती गेलं का त्याच्याच वाईन शॉप आहेत. दारू त्यानंच आणली. पूर्वीची दारू होती महुवा म्हणून झाडी, जी जंगलात भेटायची. हा, त्या पूर्वीच्या ज्या दारू होत्या त्या दारू अशा व्यसनीसाठी नव्हत्या. त्या ती पूर्वीच्या पूर्वजांनी जे दारू पाडल्या आमच्या, तर त्या औषध करता होता. जे खोकला यायचा ना, बरोबर, त्याचं फक्त औषध पुरता द्यायला परिणाम गेला. आणि आताची जी दारू आहे का, आता ही मोसंबीपासून दारू बनते, ऊसापासून बी आता बनवू राहिली वाटतं. म्हणजे अनेक असे केमिकल मिक्सिंग करून ती जी दारू आता जी बनवू राहिली ती शरीरासाठी हानिकारक आहे आणि संसारासाठी सुद्धा उद्ध्वस्त करते ती माणसाला. दारूची अशी हे झालेली. कारण की माणूस पेतोय फक्त. तिला आता मोठं ज्यांच्याकडे पैसा आहे ते 1,00,000, 2,00,000, 5,000, 2,000 अशी ही देशीवाले आपले हातभट्टी हाणली की सनाट. आता आपला जो समाज आहे, भिल्ल समाज, ह्यातल्या चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत ज्या इतर लोकांना कळायला पाहिजे, ज्या माहीत नाही? आदिवासीची जी रूढी संस्कृती आणि जे राहणीमान आहे ते इतर जातीला गर्व येईल असं. त्यांच्यात भांडण जरी झालं, कितीक जरी भांडण झालं, कोणताही आदिवासी कोणी समाज असो, कोणतं असो, भांडण कितीक जरी झालं तरी ते लग्नाचं जर असेल, त्यांचं देवकार्य जर असेल, देवकार्यात आणि लग्न कार्यात ते कोणला न विचारता तुमचे माझे भांडण झाले, इतर माणूस येणार, त्यानं शब्द सांगितलं त्याला तर आपल्याला कार्यक्रमाला जायचं, ते हजर राहणार तिथे, मिसळून जाणार लगेच. मागचे भांडण काहीच नाही, डोक्यातच नाही ठेवणार ते, लगेच मिसळून जाणार तिथं. नाचणार, कुदणार, खाणार पिणार, वापस परत दुसऱ्या दिवस लगेच परत बोलणार ते माणसाला त्याच. म्हणजे तुमच्या एकी. कारण की एकी नसती राहिली ना, बिरसा मुंडाने एवढं क्रांती केली नसती. त्यानं हे दिलंय लढायचं प्रोत्साहन, किंवा ते तुमच्यासाठी एक आदर्श आहे. तुमच्यासाठी म्हणण्यापेक्षा आपल्या सगळ्यांसाठी आदर्श आहे. आता बिरसा मुंडा झाले, शबरी माता झाली, वीर एकलव्य झाले, यांनी त्यांच्या काळात जे कामं केलेत ते कामं कौतुक करावं जोगते. आता एक प्रश्न मला सतत पडतो बरं का. आता योगायोगाने आपण आलोय किंवा आपण आज बसलोय, एकलव्याच्या द्रोणाचार्यांनी अंगठा कापून घेतला गुरुदक्षिणा म्हणून, हे तुम्हाला पटतं का? पटतंय. नाही म्हणजे एक द्रोणाचार्यांचं चुकलं की नाही? तिथं द्रोणाचार्य चुकलं. कारण चुकलं कसं, त्यानं अर्जुनाला शब्द दिलेला होता त्यावेळेस का तुझ्यापेक्षा श्रेष्ठ धनुर्धारी कोणीच राहणार नाही महाभारतामध्ये, सृष्टीमध्ये तुझी जय जयकार होईल. पण एकलव्यानं जंगलामध्ये त्याचा पुतळा तयार करून, पुतळेपासून विद्या प्राप्त करून, आणि ती विद्या प्राप्त करून आणि धनुष्यबाण विद्या शिकली त्यानं. फक्त याच्यासाठी एकलव्य जे त्याच्याकडे गेलेले होते, सांगितलं होतं मला तुमचं शिष्य बनायचं आहे, पण पांडवाचं गुरु असल्यामुळे त्याला शिष्य त्याने स्वीकारलं नाही त्यावेळेस. मग ते म्हणले मी तुला शिष्य काही स्वीकारू शकत नाही, तू आपला वापस जाऊ शकतो. पण त्यानं हार न सोडता त्यांनी मातेचा द्रोणाचार्य करून जंगलामध्ये शिक्षा प्राप्त केली आणि मग त्याच्याकडे गेले. ज्या वेळेस ते जंगलात पाहणीकरण करत होते पांडवाला घेऊन, ह्या पक्षीला असं म्हणते तसं म्हणतात, किंवा त्याला धनुर्विद्या शिकवण्यासाठी गेलेले होते, त्यावेळेस एकलव्य जी भगवान जे तर याच्यात होते विद्येमध्ये, आणि कुत्रं भुकत होतं. मग त्यानं बघितलं आणि बाण सोडले. एका बांधाचे 7 तीर झाले. त्या 7 तीरीचे त्याला दुखापत न होता, रक्त न वाहता त्याचं बचाळच बंद करून टाकलं त्यानं. आणि मग बघितलं गुरु द्रोणाचार्यांना आणि अर्जुनापेक्षा कोणी श्रेष्ठ नसावं म्हणून त्यांनी गोष्ट केली. पण भिल्ल समाज हा पराक्रमी आहे, बरोबर आहे की नाही? पण आज त्याला कुठेतरी दाबलं जातंय. नक्कीच. आज म्हणजे ज्याचं आधी जंगल होतं, आज तो भटकू राहिला. आता जंगलचा राजा म्हणल्या जायचा आदिवासी पहिला. आदिवासी जंगलचा राजा आज जंगलाच्या खाली आला, जंगल पूर्ण उद्ध्वस्त करणं चालू आहे. ज्या टायमाला ब्रिटिश आले होते, याचे गोरे लोक काय म्हणते त्याला, इंग्रज आलेले होते,
इंग्रजांनी प्लॅनिंग केली, हे आदिवासी जोपर्यंत खाली येत नाही तोपर्यंत आपल्याला जंगल ताबा करता येत नाही. त्याने बरोबर शाळा करून तुम्हाला शिक्षण देऊ असं तसं हे सगळ्या काही गोष्टी करून जंगलाखाली उतरिलं. मग त्याला तस्करी करायची होती प्राण्याची, हत्तीची झाली, हरणची झाली, यांचे शरीराची जी शिंग वगैरे काही त्याला हे करायचे असतील ना, त्या टायमाला त्यानं ती केली आणि प्लॅनिंगनं आदिवासीला खाली आणलं. पण ते आता खाली आणून पण आता सुखी नाहीत ना, दारूच्या व्यसनी लावून दिलं. तुम्ही साल सगळं भटकतंय करून टाकलं. आता कुठं एकी होत चालली आता, आणि शक्यतो तर इथून पुढं जे आहे ना ते एकी करतच राहावं, नाही तर मग शासन काही जगू देत नाही. आणि इतर लोक, इतर जातीचे लोक नाही, आता इतर जातीचे लोक जे आहे का ते जे त्याच्या याच्यात मग नाही सध्याच्याला. पण सगळ्यात आदिवासी हा शब्द ज्या पृथ्वीवर जन्मलेला पुरुष किंवा माणूस हे दोन्ही आदिवासी, आणि यातले जे आदिवासी शब्दामध्ये 47 जमाती आहेत. आदिवासी म्हणजे ही धर्म आहे, आणि ह्या धर्मामध्ये 47 जमाती. हिंदू वेगळा, ख्रिश्चन वेगळा, मुस्लिम वेगळा आणि आदिवासी वेगळा. आमची संस्कृती, रूढी, जगणं, राहणं, खाणं, पिणं चट वेगळे. म्हणजे तुम्ही स्वतःला हिंदू नाही मानत? नाही, टोटल वेगळे. आमचं तुमचा देव बिरसा आपले डोंगरे देव, प्रकृतीला मानणारे आम्ही. अरे बापरे, ही गोष्ट खूपच बापरे. हे म्हणजे तुम्ही कुठल्या मूर्तीला नाही मानत किंवा कशालाच नाही, प्रकृतीला. तुम्ही निसर्गाला देव मानता. आम्ही आकड श्रावणमध्ये निसर्गाला पूजू, हवा, याला जे म्हणतो आपण वायू, अग्नी, जल याला सर्व पाचची याला पूजून, आणि कुलदैवत आमचं येडो माता म्हणून पिंपळदरीला आहे, साकुरीला, करमाळ्याला, या देवीला कुलदैवत म्हणून मानतो आणि पूजा प्रकृतीची करतो. डोंगरदेव, वाहकदेव, जंगलातली जे काही प्रथा आहे. तुम्ही इतर देवांना कोणालाच मानत नाही? नाही. आता महाराष्ट्रामध्ये आहे, जसं कर्नाटकामध्ये गेलं तुम्हाला भाषा कर्नाटकी बोलावं लागेल. असं जसं शंकरजीला मानतो, शंकर भगवानला, त्या शास्त्रामध्ये चट लिहिलेले हिचं देवीचा जे अवतार भिल्ली म्हणून दाखवलेला. आता रामायणमध्ये शबरी माता, म्हणजे अनेक जे देवी देवतांना जे आहेत आदिवासी सहकार्य करत आलेले आहेत, सहकार्य केलंय आणि आता सुद्धा सहकार्य करत चालणार आहेत. ही पहिल्यापासून प्रथा पडून गेली. म्हणजे तुम्ही आता जे माझ्यासोबत बोलू राहिले ते फक्त भिल्ल समाजापुरतं नाही बोलत आहे, तुम्ही पूर्ण आदिवासी समाजातल्या सगळ्या लोकांसाठी बोलता? सगळ्यासाठी, टोटल जेवढे आदिवासी आहेत, आदिवासी जात आणि त्यातले आदिवासी जे धर्म आहे त्यातले जेवढ्या जाती, पुऱ्या जातीला बोलतो. 47 जमातीला. अशी संस्कृती आहे जी पूर्वजांनी अनेक आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनेक आमचे माणसं होते, मावळे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज लढले त्याच्यासोबत. त्याचा आजपर्यंत इतिहास नाही, काहीचा आहे काहीचा नाही. म्हणजे अशी प्रशंसा दाखवण्याची आम्हाला आवश्यकता नाही, पण ते दिसलं पाहिजे. हा, आणि आता इथून पुढं जे आहे ना तर ते कुठंतरी आदिवासी समाजाला दिसावं, त्याच्यापर्यंत पोहोचावं म्हणून हे गरजेचं आहे. त्यावेळेस कसे लढले, आता कसे लढताय. आता जे तरुण पोरं आहे तुमचे, म्हणजे मी आता आदिवासी आपण बोलतोय, पण मी आता पर्टिक्युलरली कारण की प्रोजेक्ट भिल्ल समाजावर आहे म्हणून मी भिल्ल समाजापुरता विचारल की भिल्ल समाजातल्या मुलांनी आत्ताच्या घडीला काय करायला पाहिजे आयुष्यात काहीतरी बदल होण्यासाठी. कारण की आता आम्ही बरेच जणांना भेटलो तर सगळे म्हणतात की नोकरी नाही, शिक्षण नाही, किंवा खूप लवकर सगळेजण कामाला लागू राहिले. तर तुम्ही त्यांच्याकडनं काय अपेक्षा ठेवता एक सामाजिक भान आहे म्हणून? आताची जी पिढी भिल्ल समाजाची, जे आमचे मुलं आहेत, तरुण मुलं सर, आता याय ना शिक्षण घेणं महत्वाचं आहे. आता शिक्षण घेणं हे नोकरीसाठीच ना, नोकरी लागन किंवा नाही लागन हे मेहनत केल्याशिवाय फळ काही भेटत नसतं. शिक्षण यासाठी घेणं गरजेचं आहे का आपल्याला जगात वावरायसाठी तेवढी बुद्धी प्राप्त होती, तेवढं कळत आहे, यासाठी शिक्षण घेणं गरजेचं आहे. तुम्ही हॉटेल टाकू शकता, उद्योग करू शकता,
तुमच्या आई वडिलाला जे जमलं नाही, जे तर तुम्हाला 100ची नोट दिली दुकानीमध्ये, तिथं तुम्हाला हिसाबच कळाला नाही, तो हिसाब तुम्हाला सांगता येईल आई वडिलाला एवढं तर कमच कम शिका. जरी तुम्हाला तुमची परिस्थिती नाही आहे, मुलाला 10वीपर्यंत शिकवा, मुलीला 10वीपर्यंत शिकवा, मुलाची 12वी करा. शिपाईची ही येते भरती निघते, कोणची भरती निघते, पण ह्या भरत्या सगळ्या ज्या काही निघत्या, शिक्षण तेवढं राहतं, पण माणूस अपुरं पडतं कागदपत्रामुळं. आताच्या तरुण पिढीला मी एवढं सांगू इच्छितो की जे तुमचे कागदपत्र जे काही राहिले असतील, झटून पटून तुम्ही कास्ट कार्ड काढून घ्या. तुमचं कास्ट सर्टिफिकेट एकदा झालं की तुमच्या अनेक गोष्टीला तुम्ही मात देऊ शकता आणि ते कागद दाखवून पुढे जाऊ शकता. कास्ट कार्ड काय बरं नक्की? जातीचं प्रमाणपत्र डोमिसाईल म्हणताय का तुम्ही? काहीकडे नाही ते, म्हणजे अनेक गोष्टी अशा कागदपत्रामुळे अडतात. शिकतायत मुलं पण अडतात, कारण की आता शिकलंय जरी तरी परिस्थिती तेवढी राहत नाही, आणि परिस्थिती जरी राहिली तरी काहीची इच्छा राहत नाही. अशी सिस्टम. आणखी एक गोष्ट आहे तुमच्यात, म्हणजे आज पण म्हणजे मुलं जन्माला घालण्याच्या बाबतीमध्ये एक दो हम दो हमारे दो फॉर्मॅट नाहीच आहे. नाही ते हम दो हमारे 5 6 7 पर्यंत जाते, 8 9 10 मग परत तीव्रादी 13 पर्यंत. किती मुलं 13 पर्यंत, 6 मुलं 6 मुली 7 किंवा मुलं 7. टार्गेट काय 13 पर्यंत तर बघितलंय मी. नाही तसं नाही. टार्गेटचं एवढे जुन्या पिढीचं जे म्हणणं आहे, याला पोटात मारण्यापेक्षा याला बाहेरची दुनिया दाखव, हे जुन्या पिढी पूर्वजाचं म्हणणं आहे. आताचे सरकार देऊ, शासन देऊ किंवा नाही देऊ, शासनशी काही घेणं देणं नाही द्यायला. ते खातेत पितेत मस्त राहते, त्यांच्या मुलाबाला पुरतं ते कमवण्याची क्षमता आहे त्याच्या. तर आता आपण एकदम शेवटला आलोय. आता तर आम्ही आता जो प्रोजेक्ट करतोय त्याने तुम्हाला काय वाटतं, समाजात काय बदल घडू शकतो? कदाचित मी आज बसलो एकटं इथं, हे मला लाखो दुनिया पाहणार, लाखो आदिवासी पाहणार. आदिवासीच काय इतर जाती सुद्धा बघणार, आणि ह्या जातीपासून काय शिकाव किंवा काय याच्यापासून आपल्याला मिळतंय. म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं तर आदिवासी समाज हा एकदम सिंपल आणि साधा. मुलींसाठी काहीतरी सांगा बरं, मुलींसाठी काय करता आलं पाहिजे समाजात? मुलींसाठी तर मुलींना खास करून शिकावच, जेवढं होईल तेवढं शिकाव. आणि ज्यादा तर आमच्यात मुलीचा तर काही एवढा त्रास नाही, परंतु ज्या मुली शिक्षण करून डॉक्टर झाले आहेत, इंजिनियर झाले आहेत, आणि ज्या मुलीला शिक्षणाचं तरतूदच नाही, म्हणजे जे आई वडील शिक्षण त्याला घेऊनच देत नाही काही अडचणीमार्फत, तर त्या आई वडिलांना एवढं सांगू इच्छितो की त्यांचं शिक्षण करा, जेणेकरून त्या बी जग फिरत्यान, लोक बघतील आणि त्याची थोडीफार ओळख होईल. कारण की आता स्त्रियामध्ये पण भरपूर आता काय म्हणते ती हे होत चाललेली, त्या सुद्धा आता शिक्षण स्वतंत्र जगण्याची आहे त्याला. आणि आपल्या भिल्ल समाजासाठी किंवा आदिवासी समाजासाठी एक तुमचा संदेश काय राहील, किंवा तुम्हाला काय सांगावंसं वाटतं त्यांना? आदिवासी समाजासाठी फक्त एवढंच राहील का त्यांना दारू मात्र तेवढी जर सोडली ना, तर आदिवासी समाजाचा पूर्ण लगेच 100% कल्याणच झाला, 100% कल्याण झाला. कारण की 90% आदिवासी समाज दारूत बुडलेला सध्याच्या. तेवढी जर दारू सोडली ना आदिवासी समाजानं, तो 100% लगे क्लिअर झाला. सुखी आहेच, पण अनेक डबल टिबल सुखी घेईन तो. पैसे वाचतील, पैसे वाचतील, त्याचं लगे पूर्ण सुखी संसार चालेल त्याच्यात. जे तो दारूत पैसे घालतो ना, ते त्याच्या याच्यात बजेट पडं, घरात येतील पैसे, राडा बंद होईल, जे काही वाईट टोटके बोलणं राहतील ते सुधारणं होईल. दारूना 100%. चालतंय, काही होणार का? सगळ्यात भारी वाटलं. चलो.